आपण ना लोकांशी खूप लवकर अटॅच होऊन जातो, पण त्यांच्यासोबत डिटॅच व्हायचं म्हटलं की खूप जड जातं. ठीक आहे, तर याच्यावरती ना माझं एक हे म्हणजे मला तर डिटॅचमेंट बाई खूप अवघड जाते, पण याच्यावरती माझं मी एक सोल्युशन काढतं आहे, ते मी तुम्हाला सांगते आहे. तर बघा, नेहमी लक्षात ठेवायचं की आपल्या डाव्या हातातले जे हात आहेत, ठीक आहे, हे नेहमी बदलत राहणार, ते कॉन्स्टंट नाही आहेत. पण आपण उजव्या हातात कोणाचा हात पकडतो आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. जसं की मी माझ्या खंडोबाचा हात पकडून ठेवला आहे, तर मग मला इतकं असं जड नाही जात जेव्हा एखादा माणूस नाही का मला सोडून जातो. ठीक आहे, कारण त्याच्यामध्ये काही गोष्टी आहेत माहिती आहे का. सगळ्यात पहिले कोणताही माणूस आपल्या आयुष्यात दोन गोष्टींसाठी येतो. आयदर इट इज अ लेसन ऑर इट इज अ ब्लेसिंग. तर मग जेव्हा तो माणूस चालला जातो ना लाईफमधून, तेव्हा आपण त्यातून सावरल्याच्या नंतर ॲनालिसिस करायचं की बाबा हा जितका वेळ आपल्या आयुष्यात होता तर नक्की काय शिकवत होता हा आपल्याला लेसन शिकवत होता की हा आपल्यासाठी ब्लेसिंग होता. कारण कसं असतं माहिती आहे का, की कोणीही आपल्या लाईफमध्ये जेव्हा येतं तर हे डेस्टिनीने ठरवलेलं एक गोष्ट आहे. ठीक आहे, म्हणजे कसं की आयदर त्या माणसाच्या लाईफमध्ये आपली गरज असते किंवा आपल्या आयुष्यात त्या माणसाची गरज असते, आणि जेव्हा ते काम पूर्ण होतं तेव्हा माणूस अपने आप निघून जातो. ठीक आहे, सो जाणाऱ्या प्रत्येक माणसाविषयी हे असं ॲनालिसिस करा, तुम्हाला खूप इझी जाईल. ठीक आहे, आणि अटॅचमेंट इश्यूज पण जातील. तसे मी पण काय पूर्ण शिकले नाही आहे, त्रास होतो पण ठीक आहे, त्यातली त्यात तो त्रास मिनिमाइज करायला हेल्प होतं. ठीक आहे, ट्राय करून बघा.